दानिएल अध्याय 5। बेलशस्सर राजाने आपल्या 1000 सरदारास मोठी मेजवानी केली। त्या हजारांसमक्ष तो द्राक्षारस प्याला। द्राक्षारसाचे सेवन करीत असता बेलशस्सराने हुकूम केला की माझा बाप नबूखदनेस्सर याने यरुशलेमेतील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या, म्हणजे मी, माझे सरदार, माझ्या पत्नी व उपपत्नी यास त्यातून द्राक्षारस पिता येईल। तेव्हा यरुशलेमेतील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले। राजा, त्यांचे सरदार, त्याच्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली। त्यांनी द्राक्षारस पिऊन सोने, रुपे, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले। त्याच घटकेस मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षासमोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली। तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला। त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले। राजाने मोठ्याने ओरडून म्हटले की मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यास घेऊन या। राजा त्या बाबेलाच्या ज्ञान्यास म्हणाला, जो कोणी हा लेख वाचील व त्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल। त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील 3 अधिपतीतला एक होईल। मग राजाचे सर्व ज्ञानी पुरुष वाड्यात आले, पण त्यास तो लेख वाचता येईना व त्याचा अर्थ राजाला सांगता येईना। तेव्हा बेलशस्सर राजा फार चिंताक्रांत झाला। त्याची मुद्रा पालटली आणि त्याचे सरदार घाबरले। राजा व त्याचे सरदार यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली। ती म्हणाली, महाराज चिरायू असा, आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका। आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका। पवित्र देवाचा आत्मा ज्यात आहे असा एक पुरुष आपल्या राज्यात आहे। आपल्या बापाच्या कारकिर्दीत प्रकाश, विवेक व देवाच्या ज्ञानासारखे ज्ञान ही त्याच्या ठायी दिसून आली। महाराज, आपला बाप नबूखदनेस्सर राजा यांनी त्याला ज्योतिषी, मांत्रिक, खासदी व दैवज्ञ यांचा अध्यक्ष नेमिले होते। कारण उत्तम आत्मा, ज्ञान, विवेक, स्वप्नाचा अर्थ सांगणे, कूट प्रश्न उलगडणे, कोडी उकलणे या संबंधाने ज्याला राजाने बेल्तशस्सर असे नाव दिले होते तो दानिएल प्रवीण होता असे दिसून आले। तर आता दानिएलास बोलावून आणा, म्हणजे तो अर्थ सांगेल। तेव्हा दानिएलास राजापुढे आणले। राजा त्यास म्हणाला, माझा बाप जो राजा,
त्याने यहुदातून पकडून आणलेल्या लोकांपैकी दानिएल तो तूच काय? मी तुझविषयी ऐकले आहे की देवाचा आत्मा तुझ्या ठाई आहे आणि प्रकाश, विवेक व उत्तम ज्ञान ही तुझ्या ठाई दिसून आली आहेत. आता हा लेख वाचून त्याचा अर्थ करून मला सांगावा म्हणून हे ज्ञानी व मांत्रिक लोक माझ्या पुढे आणले, पण त्याचा अर्थ त्यास सांगता येईना. मी तुझविषयी ऐकले आहे की तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो व कोडी उकलता येतात. आता तुला हा लेख वाचता येऊन त्याचा अर्थ मला सांगता आला तर तुला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल, तुझ्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल आणि तू राज्यातील तिघा अधिपतीतला एक होशील. तेव्हा दानिएलाने राजास उत्तर दिले की तुझ्या देणग्या तुझजवळच राहू दे, तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे. तथापि मी हा लेख राजास वाचून दाखवितो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो. हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखदनेस्सर यास राज्य, महत्व, वैभव व महिमा ही दिली. त्याने त्यास मोठेपणा दिला म्हणून सर्व लोक, सर्व राष्ट्रांचे व सर्व भाषा बोलणारे लोक त्याच्या पुढे थरथर कापत व त्याला भीत. वाटेल त्यास तो ठार मारी व वाटेल त्यास जिवंत राखी. वाटेल त्यास तो थोर करी व वाटेल त्यास तो नीच करी. पुढे त्याच्या हृदयात ताठा शिरला व त्याचा आत्मा कठोर होऊन उन्मत्त झाला. तेव्हा त्याला त्याच्या राज्यपदावरून काढण्यात आले व त्याचे वैभव हिरावून घेण्यात आले. त्याला मनुष्यातून घालवून देण्यात आले. त्याचे हृदय पशूंसारखे झाले. तो रानगाढवामध्ये वस्ती करू लागला. तो बैलाप्रमाणे गवत खाई व त्याचे शरीर आकाशातील दहिवराने भिजत असे. मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो त्यावर पाहिजे त्यास स्थापितो. असे ज्ञान त्याला होईपर्यंत तो असा राहिला. हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाही, तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केला. त्याच्या मंदिरातील पात्रे तुझपुढे आणली आहेत. तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण यांची घडलेली दैवते, ज्यास दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केले. पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत, त्या देवाला मान दिला नाही. म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठविली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा: मने, मने, तकेल, उफारसीन. याचा अर्थ असा: मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलिले व तू उणा भरलास. परेस
म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे. तेव्हा बेलशस्त्राने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेवविला, त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्या संबंधाने सर्वत्र द्वाही फिरविली की हा राज्यातील तिघा अधिपतीतला एक आहे. त्याच रात्री खासद्यांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला आणि दार्यावेश मेदी हा सुमारे 62 वर्षांचा असता राज्यपदारूढ झाला.